कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रोत्सवानिमित्त भाविकांची अक्षरशः मांदियाळी जमली होती। आळंदीमध्ये लाखो भाविकांनी दर्शन बारीमधून माऊलींचे दर्शन घेतले। आळंदीमध्ये अनेक धर्मशाळांमधून विविध कीर्तनाचे कार्यक्रम, भजनाचे कार्यक्रम झाले। इंद्रायणीच्या तीरावरही भाविकांनी मोठी गर्दी केली होती। देवस्थानने वारकऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवल्या होत्या। एकंदरीत यात्रा शांततेमध्ये संपन्न झाली। याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी, पाहुयात। आम्ही कुळीचा उद्धार करतो। यात्रेमध्ये येऊन सगळी जनता येते, कुळीचा उद्धार वडिलांचे नाव सांगतात, त्याच्याकरिता दान करतात सकाळी सकाळी, त्याचा ते कुळीचा उद्धार करतो यात्रेला येऊन। हा, यात्रा आनंदात झाली। आषाढी आणि कार्तिक असे वाटते की घरचं काही सगळा इकडच आनंद होतो, घरचं काय बस बस देहमान काही परपंचाचा विचार न करता येतात। इथं कोणते किती दिवस असे आनंदात जातात, तर महिना गेला तरी वाटत नाही असं की महिना गेला म्हणून, घरी असल्यावानी वाटतो असं। गुळ गुळा वाजतो टाळ, 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 उदव झाला पाटी वेळ, उदव झाला पाची वेळ, उठवा केवंदा गोपाळ गाय, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो। किती वर्षापासून वारी करताय? माझी 30 वर्ष झालं वारी चांगली चालू। किती? 30 वर्ष। 30 वर्ष झालं। मग वय किती आहे तुमचं आता? 60-70 असं। काय सांगाल, माऊलीकडे काय मागितलंय? हा, माऊलीकडे काय मागितलं आता? न्या काय नाही म्हणलं, मला पाय आणि तुझी आंघोळ करा आणि दर्शनाला येऊ दे। काय मागितलं ना, भरपूर आहे मला आता। कसं वाटतंय आळंदीमध्ये येऊन तुला? शांत वाटतंय, लईच मग आनंद वाटतोय मला एवढा। हृदयात माझी आई खेळत। जगातला सगळ्यात मोठा आनंद कुठे आहे? जास्त आनंद कुठे आहे जगातला? जगातला आनंद कुठे आहे? आनंद तिथं आळंदीमध्ये। आळंदी तर हायच, पण तिथं बी हायच आपला। आई राजाऊ दे। काय सांगाल माऊलीला अजून? माऊलीला काय नाही सांगायचं, मला वारीला येऊन देईन, माझं पाय चांगलं राहून देईन, मला शरीर माझं चांगलं राहून देईन। घरी भरपूर आहे सारं, नातरुंड पत्रुंड सारं। मीच वारीला आली, येत असते, पंढरपूरला जाते, इथं येते। आणि किती वर्ष वारी करायची अजून? आता देवकवर पायचं विटावर यायचं आपलं घडण तसं। भुजंगराव नथुजी पाटणकर, जरूर वरून वर्ष चालूच आहे। आता काय सांगा आम्ही? 71। काय सांगाल तुम्ही? आणि सर्व सुख आहे इथं, सर्व विसरून गेलो आम्ही। हा, हे काय ते कोणाचंच नाही आहे। एकलाचे जाणे एकल्याला येणे। माऊलीला सांगते जन्मोजन्मी हेच आम्हाला भेटलं पाहिजे सुख, दुसरं काहीच नाही। भजन वगैरे करताय? हा, हरिपाठ करतो बा। देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साजेल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी,